च्या घरी ह्युमिक ॲसिड कसं तयार करायचं आहे याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. ह्युमिक ॲसिड म्हणजे काय? ह्युमिक ॲसिड म्हणजे आपल्या शेतामधला हा पिकाला पांढऱ्या मुळ्याचं वाढ करण्यासाठी आपण याचा वापर करणार आहे. त्यासाठी आपण घेतलं काय, फक्त आपल्याला घ्यायचं आहे रानगवऱ्या, जे आपल्या शेतामध्ये किंवा जंगलामध्ये कुठे पडलेले असले तरी 50 रानगवऱ्या घ्यायच्या आहे. आणि त्याच्यामध्ये घ्यायचा आहे गाईचा गोमूत्र 5 लिटर, आणि त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला 1 किलो गूळ. हा चांगला बेस्ट ह्युमिक ॲसिड आपल्या घरच्या घरी तयार होईल. याचा वापर आम्ही कुठल्याही बगीच्यावरती, कुठल्याही फळपिकावरती आणि कुठल्याही कपाशीवरती, सोयाबीनवरती, चण्यावरती, तुरीवरती आपण वापरू शकतो. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला प्रतिपंप 100 ml 20 लिटरच्या पंपाला वापरायचा आहे. फवारणीमधून ड्रीपमधून जर केलं तर एका एकरासाठी, एका पंपासाठी 1 लिटर वापरू शकतो. आणि याच्या इतका पॉवरफुल ह्युमिक ॲसिड आपण कुठल्याही मार्केटमध्ये मिळणार नाही आहे. हा घरच्या घरी आपण 200 लिटर तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे 50 रानगवऱ्या. त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला गाईचा आपल्याला गोमूत्र टाकायचा आहे 5 लिटर. नंतर 1 किलो गूळ, आणि त्याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा कोळसा असेल त्याला बारीक करून त्यामध्ये टाकून द्यायचा आहे. आणि हा ह्युमिक ॲसिड 25 ते 30 दिवसामध्ये आपल्याकडे चांगल्या पद्धतीने तयार होईल. आणि याचा वापर आपण कुठल्याही पिकावरती स्प्रेमधून, ड्रीपमधून करू शकतो. हा शेतकऱ्यासाठी वरदान ठरणारा हा घरच्या घरी बनवलेला ह्युमिक ॲसिड. धन्यवाद शेतकरी.